नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. तर मग स्वामी भक्तांनो, चला जाणून घेऊयात की हा मार्च महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी हा मार्च महिना नोकरी व्यवसायामध्ये एक प्रगती घेऊन येणार आहे. महिलेच्या मदतीने तुमचे प्रोजेक्ट्स वेळेत कंप्लीट होतील. आर्थिक बाबतीमध्ये गुंतवणुकीतून चांगली बातमी तुम्हाला समजेल, त्यामुळे एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. धनवृद्धीचे शुभ संयोग तुम्हाला मार्चमध्ये दिसत आहेत. कुटुंबामध्ये वातावरण ठीक आहे असं वाटेल, परंतु एखाद्या गोष्टीमुळे तुमचं मन दुःखी होण्याची शक्यता आहे. काही खास कारण नसेल तर प्रवास करणं टाळलेलं बरं. प्रेमसंबंधांमध्ये नातं अधिक मधुर होणार आहे. मार्चच्या शेवटी अचानक परिस्थिती अनुकूल असून समृद्धीचे तुम्हाला योग आहेत. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की मार्च महिन्यामध्ये वृषभ राशीच्या लोकांनी विचारपूर्वक घेतलेले निर्णय त्यांना लाभदायक ठरतील. करिअरमध्ये हळूहळू प्रगती होईल आणि प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होताना दिसतील. व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळण्याची दाट शक्यता आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. प्रेमसंबंधांमध्ये एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमुळे मतभेद वाढू शकतात, त्यामुळे तुम्ही सावध राहा. आर्थिक बाबतीमध्ये खर्च अधिक होताना दिसतोय. मार्चच्या शेवटी परिस्थिती सुधारत जाईल, तसेच एक खुशखबर मिळण्याची देखील शक्यता आहे. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मार्च महिना हा मिथुन राशीसाठी नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये प्रगतीची संधी घेऊन येईल. खरं तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला एखादी सकारात्मक बातमी तुम्हाला मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ थोडी सावध राहण्याची आहे. अचानक खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे विनाकारण एखाद्या वादात अडकून राहू नका. तुम्ही शक्यतो वादविवादांपासून दूरच राहा. ध्यान आणि योगा यामध्ये तुमच्या लाईफस्टाईलमध्ये त्याचा समावेश करा. प्रेमसंबंधांमध्ये हळूहळू रोमॅन्सची एंट्री होईल. कुटुंबामध्ये एखाद्या महिलेमुळे थोडासा तणाव वाढण्याची थोडी शक्यता आहे. मार्चच्या शेवटी एखाद्या गोष्टीमुळे तुमचं मन दुःखी राहू शकतं. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की मार्च महिन्यामध्ये कर्क राशीच्या लोकांनी निष्काळजीपणा टाळावा. नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होत जातील. आर्थिक बाबतींमध्ये उन्नतीची संधी मिळेल आणि तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. धनवृद्धीची परिस्थिती निर्माण होतीये, परंतु याचा अर्थ असा नाही की मेहनत करायची नाही. तुम्ही मेहनतीनं प्रोजेक्ट पूर्ण करा. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा बाहेरील हस्तक्षेप तुम्हाला त्रास वाढवू शकतो. तुम्ही विचारपूर्वक कुठलाही निर्णय घ्या. प्रेमसंबंधांमध्ये पॉझिटिव्ह होऊन घेतलेले निर्णय तुमच्यासाठी कष्ट वाढवू शकतात, म्हणून सखोल विचार करा. प्रॅक्टिकल राहून प्रवास केल्यास लाभाच्या संधी मिळतील. मार्चच्या शेवटी एखादी समाधान देणारी बातमी तुम्हाला मिळेल, तसेच सुख समाधानाचे देखील तुम्हाला योग आहेत. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी मार्च महिना हा करिअरमध्ये प्रगती घेऊन येतोय. महिलेच्या मदतीनं जीवनामध्ये सुख समृद्धीचे तुम्हाला योग येतील. घरामध्ये समाधानाचं वातावरण असेल. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी सुख शांती घेऊन येणार आहेत. प्रेमसंबंधांमध्ये प्रेम अधिक दृढ होत जाईल. तुमची आर्थिक स्थिती थोडीशी कठीण असेल, परंतु नवीन गुंतवणुकीमुळे तुमचे खर्च वाढतील. मार्च महिन्याच्या शेवटी भावनिक कारणांमुळे तुमचं मन अशांत राहण्याची शक्यता आहे. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की मार्च महिन्यात कन्या राशीसाठी घरात आनंदाचं वातावरण राहील. तुम्ही घरामध्ये जास्त वेळ असणार आहात, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मार्चमधील प्रवास सुरुवातीला थोडासा संभ्रम निर्माण करेल, परंतु धैर्यानं प्रवास केल्यास जीवनामध्ये सुख समृद्धीचे योग आहेत. प्रवासामध्ये आठवणींना उजाळा मिळेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, टीममुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. आर्थिक बाबतीमध्ये धनवृद्धीचे योग असून घराच्या सजावटीसाठी तुम्ही काही खरेदी कराल. तुमचं लव्ह लाईफ ठीक आहे, परंतु कुठेतरी अस्वस्थता असेल. तुम्ही आज एकमेकांना वेळ द्या. मार्चच्या शेवटी संवादातनं गुंतागुंत सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की मार्च महिन्यात लव्ह लाईफमध्ये तुमच्या उत्साह दिसेल. जोडीदाराला तुम्ही भरपूर वेळ द्याल. आर्थिक बाबतीमध्ये धनवृद्धीचे योग आहेत. बिझनेस ट्रिप असेल तर सर्व सामान तुम्ही व्यवस्थित घेऊन जा. प्रवासामध्ये तुम्ही थोडं सावध राहा. घरातील कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. तिथे निष्काळजीपणा केल्यास कष्ट वाढतील. नोकरीमध्ये एखाद्या प्रोजेक्टपासून दुरावा किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे. मार्चच्या शेवटी भविष्याच्या दृष्टिकोनातून एक खास निर्णय तुम्ही घेणार आहात. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी मार्च महिना ठीक असला तरी आर्थिक बाबतीत थोडंसं बंधन जाणवू शकतं. त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा. तज्ज्ञांचा सल्ला त्यासाठी तुम्हाला लाभदायक ठरेल. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला उत्साह असेल आणि नातेसंबंध जास्त दृढ होतील. कुटुंबामध्ये काही सदस्य त्यांचं मत तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्ही सावध राहा. मार्च महिन्यामध्ये खूप गरज असेल तरच प्रवास करा. नोकरी असो किंवा व्यवसाय, अडथळे निर्माण होऊ शकतात आणि प्रोजेक्ट पूर्ण करताना थोडासा वेळ लागेल. मार्चच्या शेवटी थोडीशी परिस्थिती सुधारेल, परंतु एखादी गोष्ट तुमची अस्वस्थता वाढवू शकते. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी मार्चमध्ये आर्थिक बाबतीत धनवृद्धीचे योग आहेत, परंतु अपेक्षेपेक्षा लाभ कमी होईल. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम दृढ होईल किंवा नोकरी व्यवसायामध्ये अहंकारामुळे संघर्षाची ठिणगी पडेल. नवीन प्रोजेक्टमुळे थोडासा त्रास तुमचा वाढू शकतो. तुम्ही सकारात्मक विचार करा. कुटुंबामध्ये तुम्हाला एकटेपणा जाणवेल आणि मनामध्ये एखादी खंत देखील राहू शकते, म्हणून तुम्ही जवळच्या लोकांसोबत बोला. मार्चमधील प्रवास तुम्हाला यश देईल. मार्चच्या शेवटी सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात तुम्हाला पाहायला मिळतील, तसेच वेळ तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मार्च महिना हा मकर राशीसाठी मेहनतीचं फळ घेऊन येईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला प्रगतीचे योग आहेत. लव्ह लाईफमध्ये सुखद अनुभव तुम्हाला येतील. जोडीदारासोबत भविष्यासाठी एखादा ठोस निर्णय तुम्ही घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी हळूहळू तुम्हाला प्रगतीचे योग तयार होतील. प्रोजेक्ट यशाच्या मार्गावरती असतील, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. प्रवास तुमचे यशस्वी ठरतील आणि तुमचं काम होईल. कुटुंबातील एखाद्या तरुण व्यक्तीमुळे तुमची काळजी वाढू शकते. अहंकारामुळे तुमचा संघर्ष होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही संयमानं वागा. आणि मार्चच्या शेवटी करिअर संदर्भामध्ये तुम्हाला एक सकारात्मक बातमी मिळेल. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी मार्चमध्ये आर्थिक बाबतीत धनवृद्धीचे योग आहेत. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम तुमचं दृढ होत जाईल. नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील. तुम्ही सकारात्मक विचार करा. कुटुंबामध्ये तुम्हाला एकटेपणा जाणवेल आणि मनामध्ये एखादी खंत राहू शकते, म्हणून तुम्ही जवळच्या लोकांसोबत चांगले संबंध ठेवा. मार्च महिन्यात खूप गरज असेल तरच प्रवास करा, नाहीतर तुम्ही आजारी पडू शकता. मार्चच्या शेवटी तुमची परिस्थिती सुधारेल, परंतु एखादी गोष्ट तुमची अस्वस्थता वाढवू शकते. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीमध्ये मार्च महिन्यात लव्ह लाईफमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसेल. जोडीदाराला तुम्ही फार वेळ द्याल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला धनवृद्धीचे योग आहेत. घरातील कामं मार्गी लावण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. नोकरीमध्ये एखाद्या प्रोजेक्टपासून तुम्ही दूर होऊ शकता. प्रवासामध्ये तुम्ही आठवणींना उजाळा द्याल. नोकरी असो किंवा व्यवसाय, टीममुळे प्रोजेक्ट वेळेत तुमचे पूर्ण होतील. लव्ह लाईफमध्ये तुमचं सगळीकडे व्यवस्थित चालेल, परंतु तुमच्या मनात कुठेतरी अस्वस्थता असू शकते. मार्च महिन्याच्या शेवटी तुम्ही संवादातनं तुमच्या जवळच्या लोकांशी झालेली गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न करा. भावनिक कारणांमुळे तुमचं मन अशांत राहण्याची शक्यता आहे. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे मार्च महिन्याचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.